ला हे हो, ला हे हो, हॅपी फ्रेंडशिप डे. तुम्हाला काय वाटलं? हे नाही, कोकम सरबत आहे. फ्रेंडशिप डे ना, छोटीशी पार्टी तर झालीच पाहिजे. काय ग श्वेता, काय करतेस? काही नाही गाई, शाळा कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना मेसेज करत होते. आज फ्रेंडशिप डे आहे ना, पण सगळे आपापल्या कामात खूप व्यस्त झालेत ग. आणि आजकालची मैत्री सुद्धा ना सोशल मीडियाच्या स्टेटस पुरतीच उडली आहे. हे अगदी खरं आहे. अगं त्यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे? ही तुझ्या घरातली परमनंट मैत्रीण आहे ना, ती कुठे तुला सोडून गेली आहे? घरातली परमनंट फ्रेंड म्हणजे गाई? काय ग बाई, तुम्ही जन्मल्यापासून तुमची गोपिता सांभाळणारी आणि खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहणारी तुमची पहिली मैत्रीण कोण आहे? आता तू म्हणजे माझी आईच ना. नशीब ग माझी आई. प्रत्येक मुलांच्या आयुष्यातली पहिली खरी मैत्रीण कोण असते? तर ती आई असते. बाहेरचे मित्रमैत्रिणी आज असतील, उद्या ते त्यांच्या कामात व्यस्त होतील. मग शेवटपर्यंत साथ देणारी कोण असते तुमची खरी मैत्रीण, तुमची आयुष्यभर साथ न सोडणारी? तर ती म्हणजे आई असते. आणि हा फ्रेंडशिप बँड माझ्या आईसाठी. आई तू खरंच खूप ग्रेट आहेस. मी जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यावेळेला कॅमेरासमोर उभी राहणारी, माझी भीती घालवणारी पहिली कोण असेल तर ती माझी आई आहे. आणि माझ्या स्वप्नांना पंख देणारी माझी सर्वात भारी फ्रेंड तूच तर आहेस. धन्यवाद. आणि तू माझी अशी मैत्रीण आहेस की तिने या वयात मला डिजिटल बनवून नवीन आयुष्य कसं जगायचं ते शिकवलं. मैत्री असावी तर अशी, जी वयाचं अंतर विसरून मनाला जोडणारी असावी. तुम्हा सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वात आधी आपल्या घरातल्या मैत्रिणीला म्हणजे आईला शुभेच्छा द्यायला विसरू नका. तर हा जागतिक मैत्री दिनाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि तुमची आई तुमची बेस्ट फ्रेंड आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि श्वेता बोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.